राज्य सहकारी दूध महासंघ अर्थात महानंद इतिहास जमा झालाय। महानंदवरती अखेर मदर डेअरीनं ताबा मिळवलेला आहे। महानंदच्या हस्तांतराची प्रक्रिया पूर्ण झाली आहे। महानंदचे पुनरुज्जीवन करण्यासाठी राज्य शासनाकडून मदर डेअरीला 253.57 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात येणार आहे। महानंदवरती अखेर मदर डेअरीनं ताबा मिळवलेला आहे। महानंद डेअरीवरती अखेर मदर डेअरीचा ताबा हस्तांतराची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण झालेली आहे। त्यामुळे महानंद इतिहास जमा झाला। राज्य सहकारी दूध महासंघ अर्थात महानंद इतिहास जमा झालेला आहे। आणि याविषयीचे अधिक अपडेट्स घेऊयात। प्रतिनिधी सुनील कदम आपल्याला याविषयी अधिक माहिती देतात। हॅलो, 9 जून 1967 ला महानंदची स्थापना झाली। स्थापनेपासून ते 2004 सालापर्यंत महानंद संघ हा फायद्यात होता, चांगला कारभार सुरू होता। पण 2004 नंतर राज्यातील वेगवेगळ्या सहकारी दूध संघांनी स्वतःचे ब्रँड विकसित करायला सुरुवात केली आणि त्यावेळेपासून हळूहळू महानंद डबघाईला येत गेला। कालांतरानं महानंदच्या कारभाऱ्यांनी सुद्धा महानंदच्या या डबघाईकडे फारसं लक्ष दिलं नाही आणि हळूहळू 2016 पर्यंत तरी हा महासंघ चालेल का नाही इतक्या वाईट अवस्थेला जाऊन पोहोचला। त्यामुळे अखेर शासनाला हा निर्णय घ्यावा लागला। हा महासंघ मदर डेअरीला चालवायला देण्याचा निर्णय घ्यावा लागला। धन्यवाद सुनील जी, या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर महानंदवरती अखेर ही प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। महानंदाच्या हस्तांतराची प्रक्रिया पूर्ण झाली आणि त्यामुळे महानंद आता इतिहास जमा झाला।